मावळमध्ये जागा वाटपावरून अजित पवार गट आणि भाजपमध्ये वाद उफाळून आलाय। मावळमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी विद्यमान आमदार सुनील शेळके यांना विरोध केलाय। तसंच भाजप नेते बाळा भेगडेंनी देखील मावळमधून बंडखोरीचे संकेत दिले आहेत। तर रत्नागिरी निफाडमधील जागांवर भाजपकडून दावा करण्यात आलाय। पाहूया। सांगलीच्या जनतेने महाराष्ट्रातल्या सर्वांचे डोळे उघडलेले आहेत। महायुतीमध्ये प्रत्येकाने स्वतःचा निर्णय करायला सुरुवात केली तर महायुती ही निश्चितपणे अडचणीत येईल। अद्यापर्यंत आमच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठली निर्णय झालेला नाही। प्रत्येकाला असं वाटतं निवडणूक लढावी। आता 30 सीट राष्ट्रवादीकडे आहे। आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू। सिटिंग आमदार असलेल्या जागा ज्या त्या पक्षाला मिळणार असल्याच्या दादांच्या वक्तव्यानंतर अनेक विधानसभा मतदारसंघात महायुतीत वाद उफाळून आलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाचे मतदारसंघ मावळ, इंदापूर, निफाडमध्ये महायुतीत जागा वाटपावरून वादाला तोंड फुटलंय। जागा वाटपावरून मावळमध्ये भाजप राष्ट्रवादीत वाद निर्माण झालाय। मावळमध्ये अजित पवार गटाचे सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे या मतदारसंघातून भाजपच्या बाळा भेगडेंनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत। तसंच भाजपच्या या मेळाव्यातून सुनील शेळकेंविरोधात ठराव देखील मंजूर करण्यात आलाय। सांगलीच्या जनतेने महाराष्ट्रातल्या सर्वांचे डोळे उघडलेले आहेत। जर एखादा निर्णय त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात घेतला गेला तर काय होऊ शकतं हे सांगलीकरांनी दाखवलेलं आहे। विद्यमान जर इकडे येणार असेल तर घ्यायचा नाही, तो आपण ठराव घ्या। विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये जर त्यांनी पक्ष प्रवेश केला, पक्षाच्या तिकिटावर जर ते उभे राहिले तर कार्यकर्त्यांचा त्याला विरोध आहे हा सुद्धा ठराव या ठिकाणी सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला। महायुतीमध्ये प्रत्येकाने स्वतःचा निर्णय करायला सुरुवात केली तर महायुती ही निश्चितपणे अडचणीत येईल। आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं या सत्तांध लोकांचं सरकार येऊ नये, जनतेला त्रास होऊ नये, पदाकडे लक्ष न देता आपल्याला या दृष्टीने बंडखोरी अपक्ष किंवा सांगलीसारखं करू नये। ते महाविकास आघाडीला शोभतं, ते महायुतीमध्ये आम्हाला काही शोभा देणारी गोष्ट नाही। बाळा भेगडेंनी बंडखोरीचे संकेत का दिलेत, यामागचं कारण काय आहे बघूयात। 2019 मध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि भाजपचे बाळा भेगडे हे आमने सामने होते। या निवडणुकीत सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंचा पराभव केला होता। मात्र आता राष्ट्रवादी महायुतीत असल्यामुळे आणि दादांच्या सिटिंग जागेच्या विधानानुसार ही जागा शेळकेंना मिळू शकते। मावळमधील भाजपच्या मेळाव्यात सुनील शेळकेंचं काम करणार नसल्याची भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली। यावर शेळकेंनी प्रतिक्रिया दिली आहे। जस्ट वेट अँड वॉच। आगामी निवडणुकीच्या काळात भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी एकसंघ राहणार आणि महायुतीच्या उमेदवारासोबत राहतील असा विश्वास सुनील शेळकेंनी व्यक्त केला आहे। मावळमध्येच नव्हे तर इंदापूरमध्ये देखील महायुतीत जागा वाटपावरून ओढाताण निर्माण होण्याची शक्यता आहे। भाजप नेते हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तसंच सध्या इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत। त्यामुळे या जागेवरून देखील वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अद्यापर्यंत आमच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठली निर्णय झालेला नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व आमचं हे एकत्र बसेल। जागा वाटपाचा निर्णय अजून झालेला नाही। जागा वाटपाचा पहिल्यांदा निर्णय होईल। जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर मग ते जागा कोणाला द्यायची त्याचा निर्णय होईल। त्या जागेवर कोण लढायचं ह्याचा निर्णय होईल। त्यामुळे त्या गोष्टीला अजून वेळ आहे। प्रत्येकाला असं वाटतं निवडणूक लढावी। आता 30 सीट राष्ट्रवादीकडे आहे। आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू। भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही। जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे, अजितदादाचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपाची कोणतीही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार। दरम्यान इंदापूरमधून महायुतीकडून कोण लढणार हे अजून निश्चित झालं नसलं तरी अजितदादा गटाला धक्का देत सोनाईचे प्रवीण मानेंनी अजितदादांना धक्का देत पवारांसोबत आले आहेत। त्यामुळे शरद पवार गटाकडून प्रवीण मानेंच्या नावाची चर्चा सुरू आहे। इंदापुरात दादा गटाला धक्का, प्रवीण माने शरद पवार गटात। माने जिल्हा परिषदेचे माजी सभापती, सोनाई उद्योगाचे संचालक।
लोकसभा निवडणुकीदरम्यान फडणवीसांनी इंदापूरमध्ये प्रवीण मानेंच्या घरी भेट दिली होती. फडणवीसांच्या भेटीनंतर प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र अजितदारांची साथ सोडत प्रवीण मानेंनी शरद पवार गटात प्रवेश केला. प्रवीण मानेंचं इंदापुरात चांगलं नेटवर्क आहे. हर्षवर्धन पाटलांसोबतही चांगले संबंध आहेत. दरम्यान रत्नागिरीतही महायुतीमध्ये जागा वाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण रत्नागिरी मतदारसंघावरही भाजपकडून दावा केला जातोय. जर युती झाली नाही तर 5 ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याकरता तयार आहे आणि तशी मागणी प्रदेशाकडे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली आणि तो तसा ठराव 26 तारखेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला. भाजपच्या राजेश सावंतांनी केलेल्या दाव्यानंतर उदय सामंतांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कोण कोणत्या जागांवर लढणार याबद्दलचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीमध्ये होणार असल्याचं सामंतांनी म्हटलंय. त्यांच्या भावना असतात कार्यकर्त्यांच्या की ही सीट मला मिळाली पाहिजे. किती मतं आहेत हा नंतरचा विषय आहे, पण ही जागा मला मिळाली पाहिजे, ती जागा मला मिळाली पाहिजे हा प्रत्येकाचा आग्रह असतो आणि कार्यकर्त्यांचं त्याच्यामध्ये काही चूक नाही. प्रत्येकाला वाटत असतं की जरी आपण नगरपालिकेला पडलो असलो तरी देखील मी आमदार झालो पाहिजे अजून, असा प्रत्येकाची भावना असते. असं काही नाही, नेते मंडळी निर्णय घेतील, समन्वय समिती निर्णय घेईल. दादा तुम्हाला असं वाटतं काय की रत्नागिरीला आपल्याला 2 भाजपला प्युअर कमळावर मतदार उमेदवार मिळावे? मला वाटतं 2 काय 3 मिळावे ते पण वाटतं. भाजपकडून निफाड मतदारसंघावरही दावा करण्यात आलाय. निफाडमध्ये अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान यावर निफाडचे अजित पवार गटाच्या आमदारांनी स्पष्टीकरण दिलंय. कोणाला कितीही ठराव मंजूर करू द्या, शेवटी अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच निर्णय घेतील असं अजितदादा गटाचे आमदार दिलीप बनकरांनी म्हटलंय. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मावळ, रत्नागिरी, निफाड, इंदापूरच्या जागेचा प्रश्न महायुती कशा प्रकारे सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.